टीम तळेगाव रायडर्स बरोबर आम्ही आता पवनालेख आणि पुढे प्रति पंढरपूर, अवधानी साहेब, अरुण साहेब, अनिरुद्ध साहेब, अतुल शेठ, संजय दादा आणि तनुजा मॅडम आणि मी आनंद ठकार असे आम्ही आता निघालेलो आहोत. आणि अत्यंत मस्त आसमंत आहे. आणि आता आम्हाला हा ग्रँड टूर ओके. तर हा जो रस्ता आहे हा ग्रँड टूर गेली होती असं म्हणणं आहे यांचं. तर पुढच्या शनिवारी आम्ही इकडे ग्रँड टूर करायला येणार आहे आणि त्याचं ऑर्गनायझेशन अनिरुद्ध करणार आहे. ओके, बाय 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 बाय. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आमची राईड मस्त चालली आहे. इकडे अवधानी साहेब, त्यांचे भाचे IT एक्सपर्ट, बँकिंग एक्सपर्ट साहेब आणि मी आनंद ठकार आणि पुढे आमचे बरेच मित्र गेलेले आहेत. तर हां, तळेगाव रायडर्स, मावळ रायडर्स. तर ह्याचा काही भाग ह्या ट्रेलचा पुणे ग्रँड टूरचा होता म्हणून आम्ही त्या पुलावर आम्ही फोटो काढले. मला वाटतं हा रस्ता पण ग्रँड टूरचाच असावा. हां, पुढे आहे, येतोय ग्रँड टूरचा रस्ता. हां, चालू आहे तोही. ह्याही रस्त्यावरून ग्रँड टूर गेलेली आहे. तर इट्स व्हेरी नाईस. जिकडे तिकडे अतिशय हिरवाई. खरोखर मावळ हा इतका छान प्रांत आहे. निदान ग्रँड टूरच्या मुळे इथले काही रस्ते छान झालेत आणि इथलं टुरिझम वाढेल. तर या बाबतीत स्वर्गीय अजितदादांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आणि श्रद्धांजली या निमित्ताने की ते हे पुढचं सगळं बघू शकत नाही आहेत. सो खूपच छान. इथे सगळ्यांनी यायला पाहिजे. निदान 12 महिन्यात 2 महिने तरी इतकी हिरवाई कुठेही तुम्हाला दिसणार नाही. आणि विनाकारण त्या पाचगणी आणि महाबळेश्वरच्या गर्दीत जाणे म्हणजे खरंच मूर्खपणा आहे खूप, की जो सगळे करतात. त्यापेक्षा इकडे या. ओके, बाय बाय. जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद. मित्रांनो, या राईडमध्ये अनेक मस्त चढ उताराचे रस्ते होते. काही ठिकाणी तर खूपच चढ होते आणि छान वाटत होतं आणि मधूनच थोडा पाऊसही येत होता. त्यामुळे मजा आली. आणि ह्या एका उतारावर तर आपले अतुल शेठ आणि तनुजा मॅडम सायकलवरून उतरायला तयार नाहीत आणि आम्ही आपले चालत चालत आलो.